वेलकम. महाराष्ट्र SSC बोर्ड एक्झामसाठी उपयुक्त असणारे आपण आज पाहणार आहोत ग्रामरमधलं एक टॉपिक. त्याचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमधलं आपण आता एक वाक्य वाचणार आहोत. ही सेड टू मीना आय वॉन्ट अ पेन. मी पुन्हा हे वाक्य वाचते. ही सेड टू मीना आय वॉन्ट अ पेन. यामध्ये ही स्पीकर आहे, मीना लिसनर आहे, सेड रिपोर्टिंग व्हर्ब आहे, तर आय वॉन्ट अ पेन हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमधलं वाक्य आहे ते रिपोर्टेड स्पीच आहे. मी पुन्हा एकदा सांगते की जो बोलणारा असतो तो स्पीकर असतो. मग या वाक्यामध्ये ही बोलत आहे त्यामुळे तो स्पीकर आहे. जे ऐकत असते त्याला लिसनर असे म्हणतात. मीना इथे लिसनर आहे. सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि डबल इन्व्हर्टेडमध्ये कॉमामध्ये जे वाक्य आहे आय वॉन्ट अ पेन हे रिपोर्टिंग स्पीच आहे. रिपोर्टिंग व्हर्बवरून काळ किंवा टेन्स कसा ओळखायचा? जर वाक्यात सेज किंवा से असेल तर तो प्रेझेंट टेन्स समजावा. जर वाक्यात सेड असेल तर तो पास्ट टेन्स. जर वाक्यात विल से असेल तर त्याला आपण फ्युचर टेन्स समजावे. आता आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट्स. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे वाक्याच्या चारही याच्यात केले जाते. स्टेटमेंट, एक्सक्लामेटरी, इम्पॅरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह. पण त्यातला आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त विधानार्थी वाक्यातलं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे पाहणार आहोत. तर आता हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे सेज, सेड, विल सेजमध्ये कॉमा द्यायची गरज नसते. त्यानंतर जे रिपोर्टिंग स्पीच आहे म्हणजे रिपोर्टिंग स्पीच म्हणजे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो तो डबल इन्व्हर्टेड कॉमासुद्धा आपल्याला काढून टाकायचा असतो. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्बनंतर कंजेन्शन लावण्याची गरज आहे आणि विधानार्थी वाक्यामध्ये कंजेन्शन वापरल्या जाते दॅट. तर आपल्याला दॅट लावावं लागेल. आणि विधानार्थी वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स असेल तर रिपोर्टिंग स्पीचमधल्या काळामध्ये बदल होत नाही. तर मग आता आपण त्याचे दोन एक्झाम्पल पाहूया. पहिले पाहूया प्रेझेंट टेन्सचं. डायरेक्टचं वाक्य आहे ही सेज आय एम सॉरी. आता आपण याला प्रेझेंट टेन्स का म्हटलं? कारण की रिपोर्टेड व्हर्ब हे सेज आहे त्यामुळे तो प्रेझेंट टेन्स आहे. मग आता आपण आधीच एक नियम पाहिलेला आहे की प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स जर असेल तर आपल्याला इन्व्हर्टेड कॉमाजमधल्या वाक्यामध्ये कोणताही काळ बदलायचा नाही. मग आपण ही सेज लिहिलं, कंजेन्शन लावलं दॅट. आयचं आपल्याला तृतीय पुरुषी एकवचनी रूप लावायचं आहे. आय हा इथे हीसाठी वापरला गेलेला आहे आणि तृतीय पुरुषी एकवचनीसुद्धा ही आहे म्हणून आपण तिथे ही लावला. ॲम ही नंतर ॲम येत नाही, ही नंतर इज येतो म्हणून आपण इज लावलं. सॉरी ॲज इट इज. मग आपलं वाक्य झालं ही सेज दॅट ही इज अ सॉरी. दुसरं वाक्य आपण फ्युचर टेन्सचं पाहणार आहोत. ही विल से आय लाईक द पिक्चर. हे जे डायरेक्टचं वाक्य आहे हे आपण फ्युचर टेन्स का म्हटलं? कारण की ते विल से आहे. विल से असल्यामुळे हे फ्युचर टेन्सचं वाक्य आहे आणि नियमानुसार फ्युचर टेन्सच्या वाक्यातील रिपोर्टिंग स्पीच म्हणजे आय लाईक द पिक्चर इथला काळ बदलायची आपल्याला गरज नाही. मग आपण इनडायरेक्ट स्पीच करूया. ही विल से कंजेन्शन लावायचं आहे दॅट. आयसाठी तृतीय पुरुषी एकवचनी ही नंतर लाईक्स. कारण की ही, शी, इट आणि तृतीय पुरुषी एकवचनी जर नाव असेल तर आपण त्यास क्रियापदाला यस लावतो म्हणून हीच्या नंतर लाईकला यस लावायचं आहे आणि द पिक्चर ॲज इट इज. मग वाक्य होईल आपलं ही विल से दॅट ही लाईक्स द पिक्चर. आता आपण आता जर आपण जे दोन उदाहरण पाहिले ते प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स होते. त्यामध्ये नियम होता जो मी तुम्हाला पुन्हा वारंवार सांगते आहे तो म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्समधले रिपोर्टिंग स्पीचमध्ये जे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये वाक्य आहे तिथला काळ बदलत नाही, टेन्स चेंज होत नाही. पण मात्र आता आपल्याला जिथे सेड आहे म्हणजे वाक्य हे पास्ट टेन्समध्ये आहे तर तिथल्या रिपोर्टिंग स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमधल्या वाक्यांमध्ये टेन्स चेंज होतो. तर तो आपण पाहूया.
आता जर वाक्य जे आपलं रिपोर्टिंग स्पीच आहे, आता तुम्हाला समोर एक तक्ता दिसत आहे. या तक्त्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला सेड दिसेल, म्हणजेच ते वाक्य पास्ट टेन्सचं आहे. मग आता पास्ट टेन्सचं वाक्य आहे तर त्यातलं डबल इन्व्हर्टेड कॉमाजमधले जे वाक्य आहे ते त्या काळानुसार त्यामध्ये बदल होतो. तर पहिलं आहे सिम्पल प्रेझेंट बिकम्स सिम्पल पास्ट. सिम्पल प्रेझेंट टेन्स हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये चेंज होतो. पहिलं वाक्य ही सेड आय लाईक टू स्विम. या वाक्यामध्ये ही सेड नंतर आपल्याला दॅट लावावं लागेल. त्यानंतर आय लाईक टू स्विम हे जे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे याचा आपल्याला बदल करायचा आहे आय लाईक टू स्विमचा सिम्पल पास्ट टेन्समध्ये. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे यस प्लस V1 प्लस ओ आणि सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे यस प्लस V2 प्लस ओ. मग आता आपल्याला बदल करावा लागेल. ही सेड दॅटपर्यंत आपण आधीच लिहिलं होतं. आता ही सेड दॅट आयच्या ठिकाणी ही लावायचा. लाईक हे फर्स्ट रूप आहे तर लाईक हे सेकंड रूप आहे. मग आपण लाईक लावलं आणि टू स्विम जसंच्या तसं. तर आपलं वाक्य झालं ही सेड दॅट ही लाईक टू स्विम. आता पुढचा टेन्स पाहूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकम पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर रिपोर्टेड स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमधलं वाक्य जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इनडायरेक्ट करताना त्या वाक्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. शी सेड दॅट आयच्या ठिकाणी शी लावायचं आहे आपल्याला, कारण की इथे स्पीकर शी आहे. शी नंतर आपल्याला पास्ट टेन्स करायचं असल्यामुळे ॲमचं आपण वॉज करणार आहोत. रीडिंग जसंच्या तसं. मग आपलं सेंटेन्स होईल शी सेड दॅट शी वॉज रीडिंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिकेम पास्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे डबल इन्व्हर्टेड, मी पुन्हा सांगते की आपल्याला जे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमधले वाक्य आहे म्हणजे ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच असे म्हणतो ते आपल्याला आता पास्ट परफेक्टमध्ये करायचं आहे. इथे सेंटेन्स कोणता आहे आय हॅव डन इट. मग ही सेड आय हॅव डन इट यामधलं ही सेड दॅट आपण जसंचं तसं लिहिणार आहे. त्यानंतर आय हॅवचं आपण हॅड करणार आणि हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे डन आणि नंतर इट जसंच्या तसं लिहिणार आहोत. वाक्य होईल ही सेड दॅट ही हॅड डन इट. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बिकम पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये वाक्य आहे आय हॅव बीन डुईंग इट ही सेड. या वाक्यामध्ये ही सेड हे नंतर दिलेलं आहे तर काहीही होत नाही. अनेक वाक्य असे आहेत की पहिले रिपोर्टेड स्पीच दिल्या जाते आणि त्यानंतर मग आपण ही सेड लिहू शकतो. मग आता पण इनडायरेक्ट करताना मात्र आपण ही सेड पहिल्यांदा घेणार आहोत. मग ही सेड त्यानंतर कंजेन्शन लावायचं दॅट आणि मग वाक्याचा काळ बदलायचा. वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, त्याचं रूपांतर आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करणार आहोत. आयचं आपण ही करणार आहोत. त्यानंतर हॅड बीन डुईंग इट. तर तुम्ही या सगळ्या प्रेझेंट टेन्सचं जर पाहिलं असेल तर या प्रेझेंट टेन्समध्ये तुमच्या असं लक्षात येत असेल की सगळे त्या म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याच याच्या सिम्पल पास्ट टेन्समध्ये जाते. प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअसमध्ये जाते. प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्टमध्ये जाते. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये जाते. आणि यासाठी तुमचं टेन्स चांगले असणे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता यातलाच पाचवा प्रकार आपण पाहू. सिम्पल पास्ट टेन्स जर रिपोर्टिंग स्पीच असेल, जर रिपोर्टेड स्पीच तुमचं सिम्पल पास्ट टेन्स असेल तर मग तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये त्याचा बदल करावा लागेल. मग आता ही सेड आय डिड इट. मग यामध्ये ही सेड जसंच्या तसं आपण कॉमॉसच्या ठिकाणी दॅट लावणार आहोत. आयचं ही नंतर पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला वापरावा लागेल, तो म्हणजे हॅड. आणि हॅड नंतर तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप जे डीडचं तिसरं रूप आहे डन ते आपण लावलं आणि इट. मग वाक्य झालं ही सेड दॅट ही हॅड डन इट. आता त्यानंतर सहावं पास्ट कंटिन्युअस बिकम पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या वाक्यामध्ये ही सेड ही वॉज डुईंग इट. आता या वाक्यामध्ये ही सेड दॅट हे आपण लिहिलेलं आहे. ही वॉज डुईंग इट हे पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. याचं रूपांतर आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करायचं आहे. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय आहे ॲज प्लस हॅड बीन प्लस
VING प्लस इट. मग आपलं वाक्य होईल ही सेड दॅट ही हॅड बीन डुईंग इट. पास्ट परफेक्ट रिमेन्स अनचेंज. मग आता 7वा प्रकार जो आहे पास्ट परफेक्टचा, जर तुम्हाला 7वं जे वाक्य ही सेड आय हॅड डन इट. आय हॅड डन इटमध्ये जे ही सेड आय हॅड डन इट. ही सेड दॅट ही हॅड डन इट. यामध्ये फक्त आपण आयचं ही केलेलं आहे, बाकी काहीही बदल केलेला नाही. का? कारण की तो नियमच असा आहे की पास्ट परफेक्टचं जर रिपोर्टेड स्पीचमधलं वाक्य असेल तर काहीही बदल होणार नाही. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस रिमेन अनचेंज. जर आपलं रिपोर्टेड स्पीच हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तरीही आपल्याला त्याचा कोणताही बदल करायचा नाही. फक्त त्यामध्ये जे असणारे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी सर्वनामे आहेत त्या ठिकाणी तृतीय पुरुषी सर्वनामे वापरायची आहेत. मग आता आपलं वाक्य आहे ही सेड आय हॅड बीन डुईंग इट. आणि मग आपल्याला ही सेड दॅट आणि आयच्या ठिकाणी ही लावायचं आहे ही हॅड बीन डुईंग इट. 9वा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर बिकम कंडिशनल. जर फ्युचर टेन्सच्या वाक्यामध्ये शॅल आणि विल असेल तर आपल्याला तिथे वूड लावायचं आहे. तर याचे 2 उदाहरणं आहेत. त्यातलं एक उदाहरण मी सांगते. ही सेड आय शॅल डू इट. आता ही सेड नंतर दॅट लावायचं. आयच्या ठिकाणी आपण तृतीय पुरुषी सर्वनाम घेणार आहोत ही. ही सेड दॅट ही. शॅलचं नियमानुसार वूड केलं डू इट. मग वाक्य झालं ही सेड दॅट ही वूड डू इट. आता आपल्याला पाहायचं आहे की डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना पर्सनल प्रोनाऊनमध्ये पुरुषवाचक सर्वनामे होणारे फेरबदल फार महत्त्वाचे असतात. सामान्यपणे डायरेक्ट स्पीचमधील प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी सर्वनामांच्या जागी इनडायरेक्ट स्पीचमध्ये तृतीय पुरुषी सर्वनामे वापरली जातात. आता आपण आत्ताच आयचं ही शी केलं त्याचप्रमाणे हीच पुढे दिलेली आहेत ती तुम्हाला पाठांतरच करायची आहेत किंवा लक्षात ठेवायची आहेत. आयचं ही किंवा शी. मी हिम ऑर हर. माय हिज ऑर हर. यू ही शी हिम हर दे देम हे वाक्यानुसार केलं जाते. यू युअर्स हिज हर दिअर. वी दे अस देम अवर दिअर. आता याचे एका आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण ही सेड आय वॉन्ट माय बुक. हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये आपण पहिले ही सेड आणि कॉमास काढून त्या ठिकाणी दॅट लावूया. आता आयचं तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे ही, कारण की हे इथे स्पीकर आहे त्यामुळे आपण ही लिहिलं. नंतर आय वॉन्ट माय बुक हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि आपल्या नियमानुसार सिम्पल प्रेझेंट टेन्स बिकम सिम्पल पास्ट टेन्स म्हणून आपण वॉन्टचं वॉन्टेड केलं. मायचं आपल्याला पुन्हा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम करायचं आहे ते होईल हिज आणि बुक जसंच्या तसं. मग वाक्य होईल ही सेड दॅट ही वॉन्टेड हिज बुक. ही सेड टू माया यू हॅव अ न्यू कार. मग आपल्याला आता पाहायचं आहे ही टोल्ड माया दॅट. आता इथे आपण टोल्ड का वापरलं? जर वाक्यामध्ये लिस्नर असेल तर आपल्याला सेड टूच्या ठिकाणी टोल्ड लिहायचं आहे. जर वाक्यामध्ये लिस्नर असेल तर आपल्याला सेड टूच्या ठिकाणी टोल्ड घ्यायचं आहे. मग वाक्य काय होईल ही टोल्ड माया कंजेन्शन लावायचं दॅट. यू हे कोणासाठी आलेलं आहे? यू इथे मायासाठी आलेलं आहे त्यामुळे आपण तिथे मायासाठी जे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे ते शी लावणार आहोत. शी. त्यानंतर क्रिया जसा आपला टेन्स आहे जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट करायचं आहे म्हणून आपण हॅवचं हॅड केलं आणि अ न्यू कार जसंच्या तसं. मग आपलं वाक्य होईल ही टोल्ड माया दॅट शी हॅड अ न्यू कार. तसंच आता आपला चौथा नियम पाहायचा आहे. परंतु बोलणारा स्वतःचे शब्द जेव्हा स्वतःच कथन करतो म्हणजे माझे शब्द मीच पुन्हा सांगत असेल तेव्हा अवतरण चिन्हामधील प्रथम पुरुषी सर्वनामांमध्ये बदल होत नाही. एक उदाहरण सांगते ऐका. आय सेड आय एम रेडी. आय सेड आय एम रेडी हे डायरेक्टचं वाक्य आहे. मग आता याचं इनडायरेक्ट कसं होईल? आय सेड
कॉमाच्या ठिकाणी आपण दॅट कंजेन्शन लावलो, आय सेड दॅट. मग आय हे माझ्यासाठी वापरलेलं आहे, त्यामुळे आयच्या ठिकाणी ही शी काहीही होणार नाही, आय हेच प्रोनाऊन राहील. आणि आपल्याला जसे जसे टेन्समध्ये बदल होतात तसे बदल करायचा आहे. आय ॲम रेडी हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, तर ते मला सिम्पल पास्ट टेन्स करावं लागेल. मग आयच्या नंतर ॲमच्या ठिकाणी वॉज करावं लागेल. मग वाक्य होईल आय सेड दॅट आय वॉज रेडी. त्यानंतर सेकंड सेंटेन्स पाहू. आय सेड महेश आय एम नॉट गोईंग दिअर. आता या वाक्यामध्ये लिसनर आहे तो म्हणजे महेश, पण तो इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये दिलेला आहे. पण आपल्याला लिहिताना मात्र काय करायचं आहे, सेडच्या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की सेड जर लिसनर असेल तर सेडच्या ठिकाणी आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये टोल्ड लावायचं आहे. मग काय होईल, आय टोल्ड महेश नंतर आपल्याला कंजेन्शन लावायचं आहे. कधीही कंजेन्शन हे लिसनरच्या नंतर लावायचं. आय टोल्ड महेश दॅट आय वॉज नॉट गोईंग दिअर. मी आता वॉज का लावलं हे तुम्हाला समजलं असेल, कारण की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता, तर प्रेझेंट कंटिन्युअस बिकम पास्ट कंटिन्युअस, त्यामुळे मी तिथे वॉज लावलेला आहे. आता 5वं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना पुढील क्रियापदात होणारे फेरबदल. ॲमिजार असेल तर वॉज वेअर होते, हॅव हॅज असेल तर हॅड होईल, कॅन असेल तर कुड होईल, मे असेल तर माईट, मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू, शॅल विल असेल तर वूड. त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. शी सेड माय ब्रदर कॅन सिंग स्वीट सॉंग्स. शी सेड दॅट माय ब्रदर. मायच्या ठिकाणी माय हे कोणासाठी आलं आहे, तिच्यासाठी आलेलं आहे. मग तिच्यासाठी शब्द आहे तिच्या, हर. शी सेड दॅट हर ब्रदर कॅनचं कूड करायचं आहे, कूड सिंग स्वीट सॉंग्स. आणि कधीही कूड नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येते, त्यामुळे आपण सिंगच ठेवणार आहोत. आता 6वा जो नियम आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये शूड वूड असेल तर इनडायरेक्ट करताना तेच कायम राहते. जर वाक्यामध्ये ही सेड आय शूड हेल्प माय फ्रेंड्स, शूड दिलेला आहे तर आपल्याला शूडचं मध्ये कोणताही बदल करायचा नाही, तो जसाच्या तसा लिहायचा आहे. म्हणजे ही सेड दॅट, ही आयसाठी आपण ही लावणार आहोत, ही शूड हेल्प माय फ्रेंड म्हणजे कोणाचे, त्याच्यासाठी शब्द आहे हिज फ्रेंड. मग वाक्य होईल ही सेड दॅट ही शूड हेल्प हिज फ्रेंड्स. 7वा जो नियम आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये सर्वनाम सर्वमान्य शाश्वत सत्य असतील तर ती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच राहतात. म्हणजे द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द टीचर सेड, त्यानंतर आपण दॅट लिहिणार आहोत. द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, त्यामुळे आपण यामध्ये कोणताही बदल करणार नाही. मग आपलं फक्त द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, जशीच्या तशी शाश्वत सत्य ही इन्व्हर्टेड कॉमासच्या बाहेर काढून लिहायची आहेत. सेकंड फॉर एक्झाम्पल, द टीचर सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये वाक्य आहे, द सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट. द टीचर सेड दॅट सूर्य पश्चिमेला मावळतो आणि पूर्वेला उगवतो. हे शाश्वत सत्य आहे. मग ते ॲज इट इज कोणताही टेन्स न बदलता जसंच्या तसं लिहायचं आहे. 8व्या नंबरचं, इनडायरेक्ट करताना कालवाचक किंवा स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये आणि इतर काही शब्दांमध्ये पुढीलप्रमाणे बदल होतात. जर डायरेक्टमध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये जर दीज आलं तर आपल्याला त्याचं दॅट करावं लागेल. दीज असेल तर दोच करावं लागेल. हिअर असेल तर दिअर, नाऊ, देन, टुडे, दॅट डे, टुनाईट, दॅट नाईट, टुमारो, द नेक्स्ट डे और द डे आफ्टर, yesterday, the day before, the previous day, last night, the night before, the previous night.
नेक्स्ट वीक म्हणजे द फॉलोइंग वीक अँड द लास्ट वीक द प्रिवियस वीक, ॲगो, बिफोर. हा तक्ता पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण याचं एक उदाहरण पाहूया. ही सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये रिपोर्टेड स्पीच आहे. आय शॅल डू इट टुमारो. आय सेड डबल इन्व्हर्टेड कॉमाज आणि कॉमा काढून आपण दॅट लिहिणार आहोत. ही सेड दॅट. आय हे कोणासाठी आलेलं आहे? हीसाठी आलेलं आहे. ही सेड दॅट. ही शूड किंवा जर शाल किंवा विल असेल तर आपला आधीच नियम आपण आत्ताच वाचलेला आहे, त्याचा आपण वूड करणार आहोत. ही वूड डू इट टुमारो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत द नेक्स्ट डे. वरील चार्टनुसार आपण द नेक्स्ट डे लिहिलेलं आहे. 9व्या क्रमांकाचं सेड आणि टोल्ड. डायरेक्ट स्पीचमधील वाक्य एखाद्यास उद्देशून बोललं गेलेलं असेल. सेड या क्रियापदाऐवजी टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरून इनडायरेक्ट स्पीच सुरू करावे. मात्र टोल्ड या क्रियापदानंतर टू हा शब्द वापरले आहे. सेड टू हर याचे टोल्ड हर असे रूपांतर होते, असे लक्षात ठेवा. ही सेड टू मी. ही सेड टू मी. आता इथे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जर लिस्नर असेल तर आपल्याला सेड टूच्या ठिकाणी टोल्ड लावायचं आहे. मग ही सेड टूच्या ठिकाणी होईल ही टोल्ड मी. त्यानंतर कंजेन्शन लावायचं आहे दॅट. ही टोल्ड मी दॅट. आयचं ही. जसं आपण आधीच पाहिलं की रिपोर्टेड स्पीचमधल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स असेल तर आपल्याला बदल करायचा आहे. मग इथे हा वाक्य आय ॲम लिव्हिंग फॉर दिल्ली टुनाईट या वाक्यामध्ये टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तो आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. मग तो होईल ही वॉज लिव्हिंग फॉर दिल्ली दॅट नाईट. दॅट नाईट का केलं? टू नाईटचं दॅट नाईट होते म्हणून. दुसरं वाक्य पाहूया. ही सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये वाक्य आहे विलास आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुनाईट. आपल्याला विलास हा इथे लिस्नर आहे, त्याला बाहेर काढायचं आहे आणि वाक्य होईल ही टोल्ड विलास. नंतर कंजेन्शन लावायचं आहे दॅट आणि मग वाक्य टेन्सनुसार बदलायचं आहे ही वॉज लिव्हिंग फॉर दिल्ली टू दॅट नाईट. डायरेक्ट स्पीचमधील इन्फिनिटिव्ज इनडायरेक्ट स्पीचमध्ये तशीच कायम राहतात. विजय सेड आय डोंट लाईक टू गो टू मुंबई. इन्फिनिटिव्ज म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल 2+V1. इन्फिनिटिव्ज म्हणजे 2+V1. 2 नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह. मग आता मी वाक्य वाचलं विजय सेड आय डोंट लाईक टू गो टू मुंबई. यामध्ये विजय सेड दॅट ही डिडंट लाईक टू गो टू मुंबई. टू गो म्हणजे इन्फिनिटिव्जमध्ये आपण काहीही बदल केलेला नाही. जर वाक्यात इन्फिनिटिव्ह असतील तर त्यामध्ये आपल्याला टेन्सनुसार कोणताही बदल करायचा नाही. आपण इथे पाहिलं, आपण डोंटचं डिडंट केलं, पण ते पास्ट टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स केलं. पण गोचं आपल्याला वेंट काहीही करायचं नाही. जे 11 नंबरचा आहे नियम तो म्हणजे सेड टोल या क्रियापदाप्रमाणेच रिमार्क, ऑब्झर्व, पॉइंटेड आउट, रिप्लाइड, ॲन्सर्ड, एक्सप्लेन्ड, बोस्टेड इत्यादी अनेक क्रियापदे संदर्भानुसार इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्रारंभी वापरता येतील. म्हणजे टोलच्या ठिकाणी जर एखाद्याला कोणी रिमार्क करून देत असेल तर आपण तिथे टोलच्या ठिकाणी रिमार्क वापरू शकतो. जर कोणी ऑब्झर्व करत असेल तर ही ऑब्झर्वड असंही आपण म्हणू शकतो. दे पॉइंटेड आउट असंही म्हणू शकतो. जर कोणी रिप्लाइड करत असेल तर आपण असंही म्हणतो शी रिप्लाइड असंही म्हणू शकतो. जर कोणी ॲन्सर्ड देत असेल तर तेव्हा आपण शी ॲन्सर्ड असंही म्हणू शकतो. पोलाईट एक्सप्रेशन ऑर ग्रीटिंग्स नम्र अभिव्यक्ती, अभिवादन इत्यादींचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर. आता या रूपांतरमध्ये बराचसा फरक आहे. मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवते. मोना सेड थँक यू डॅडी आय लाईक्ड द वॉच यू गेव मी. या वाक्यामध्ये आपण मोना सेडच्या ठिकाणी आपण सेडच्याच ठिकाणी नाही तर वाक्याच्या बहुतेक भागात बदल केलेला आहे. मोना थँक्ड हर डॅडी किंवा मोना थँक्ड हर फादर फॉर द वॉच ही हॅड गिव्हन हर. पोलाईट आणि
पोलाईट एक्सप्रेशन किंवा ग्रीटिंग्स या वाक्यांमध्ये तुम्हाला असा बदल करून आणायचा आहे. द मॅन टोल्ड द डॉक्टर, सॉरी आय केम लेट. द मॅन अपोलाइज्ड, त्या मॅननी डॉक्टरची माफी मागितली आणि म्हणून तिथे हे शब्द आलेला आहे, मॅन अपोलाइज्ड टू द डॉक्टर फॉर कमिंग लेट. पुढचे वाक्यही तसेच आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बराचसा मोठा आहे, पण 10वीच्या नुसार हा प्रत्येक भागानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्स.